पुरणपोळीचं जेवण तयार होतं आहे, कारण आज आहे देव बोळवण्याचा कार्यक्रम. तर नैवेद्यासाठी पुरणपोळी ही करायला लागते. तिथे भंडारा असतो, पण नैवेद्यासाठी करायला लागतेच. आता चला ओवीची आणि ओजसची आपण तयारी करायला घेतली आहे. जरा आहे ना मोठ्या मापाचा घेतला ग. पुढच्या वर्षी लगेच उंची वाढली की लगेचच उंची टाकून देईल. नमस्ते, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? तर तुमचा आजचा दिवस खूप छान आणि आनंदात जावं आणि तुमचाच पुन्हा एकदा माझ्या या चॅनलवर हार्दिक स्वागत करते. तर आता आपण आहोत फुकळेवाडी या गावामध्ये, म्हणजे माझं माहेर आहे. तर तिथे देव बोळवायचा कार्यक्रम असतो. देव बोळवणे म्हणजे नक्की काय, तर हे तुम्हाला सांगतेच मी, पण आपण पहिल्यांदा तिथे जाऊयात आणि तिथे काय काय, म्हणजे तिथे गजी हा नृत्य प्रकार असतो, तर तो आपण एन्जॉय करूयात आणि मग मी तुम्हाला नक्कीच सांगेन की देव बोळवणे हा प्रकार म्हणजे नक्की काय असतं ते. आता कोल्हापूरच्या ज्योतिबाची यात्रा झालेली आहे आणि ज्योतिबाच्या यात्रेला इथून आमच्या गावातून बैल जातो आणि त्या बैलासोबत माणसं सुद्धा जातात. तर पायी जातात. ह्या जत्रेसाठी पायी वारी केली जाते आणि तो बैल आल्यानंतर एका दिवसानंतर देव बोळवणे हा कार्यक्रम असतो. तर तो आज दिवस आहे आणि चला आपण तो एन्जॉय करूया. शेवटपर्यंत ब्लॉग नक्की बघा. आमचं धनगरी नृत्य म्हणजे गजी नृत्य. कोणताही सण असो, काहीही असो, गजी नृत्य होणार नाही असं होणारच नाही. आणि आज तर देव बोळवण्याचा कार्यक्रम आहे, त्यामुळे गजी नृत्य खूप म्हणजे जल्लोषात साजरे करताना सगळे दिसत आहेत. हा बैल आहे जो ज्योतिबाला जाऊन आलेला आहे. धन्यवाद सर.
धन्यवाद. संदीपान दादा पुकडे, संदीपान दादा पुकडे यांच्याकडे महाप्रसादी 500 मिळालेला आहे. संदीपान दादा पुकडे यांच्याकडे महाप्रसादी 500 मिळालेला आहे. जनार्दन मायप्पा पुकडे यांचे चिरंजीव जनार्दन पुकडे यांच्याकडे महाप्रसादी 501 मिळालेला आहे. धन्यवाद. इथे ज्योतिबाचं मंदिर आहे आणि ज्योतिबाच्या मंदिराच्या आपण पाया पडून घेऊयात आणि त्यानंतर त्यांना प्रदक्षिणा घातली जाते आणि तुम्ही बघू शकता आता मागच्या बाजूला नारळ फोडण्याचा म्हणजे मागच्या बाजूला नारळ फोडतात, समोर नारळ फोडत नाहीत. तर इथे सगळे म्हणजे लाईन लागली अक्षरशः, म्हणजे भाविक इतके आहेत बोलायला नको. मला असं वाटतं हजारोंनी भाविक होतं तिथे आणि दर्शनाचा लाभ घेत होते. सगळे गावकरी मंडळी देव बोलवायच्या कार्यक्रमाला सुट्टी नसेल तर सुट्टी काढून पण आपल्या गावचा काहीतरी कार्यक्रम आहे म्हणून सगळे सहभागी होत असतात आणि ह्या देव बोलवण्याच्या कार्यक्रमाचा आनंद घेत असतात. संजय किशोर पुकडे, संजय किशोर पुकडे यांच्याकडे 1000 धन्यवाद.
₹101 मागणी घाललाय. धन्यवाद. सर्वांना सर्वांना आरोग्य दे. सर्वांना आरोग्य दे. सर्वांचं भलं कर. सर्वांचं कल्याण कर. आणि हे ज्योतिर्लिंग जे अखंड आमच्या मुखात राहू दे. जी मूर्ती अखंड आमच्या हृदयात राहू दे. दूध निर्मिले हे विश्वसमस्त ब्रह्मांड नायक तो अनंत दया करावी आम्हावरी. दया करावी आम्हा सर्वावरी. दूध हॅलो रत्नागिरी राजाचे चांगले आबापुरी बहिणीचे चांगले. जेवणाची गरज आहे. एवढ्या लोकांनी का बरं कुठे जात काय देऊ. पाण्याच्या वगैरे बघायचं आहे. महिला मंडळी आणि बाहेर पुरुष मंडळी ज्योतिबाचं मंदिर आहे त्यांच्यासमोर आपल्याला आपण बैलाला त्याचबरोबर आपण सगळे उभे राहून म्हणजे जे सगळे भाविक होते ते सगळे उभे राहून देवाला गाराणं घातलं जातं. सगळ्यांचं व्यवस्थित होऊ दे वगैरे सगळं मागण्या केल्या जातात. आणि त्यानंतर आपण ह्या म्हणजे बैलासोबत ढोलाच्या ताशामध्ये ढोलाच्या आवाजामध्ये अख्ख्या गावाला प्रदक्षिणा घातली जाते. त्याचबरोबर आता पहिल्यांदा सिद्धनाथाच्या मंदिराभोवतीसुद्धा प्रदक्षिणा घातली जाते आणि त्यानंतर मग गावाला प्रदक्षिणा घातली. आता हे सगळे भाविक चाललेत प्रदक्षिणा घालायला सिद्धनाथच्या मंदिराच्या इथे. पण इतकं ऊन होतं त्याच्यामुळे गावकरी मंडळी म्हणजे तुम्ही जर पाहत असाल तर ठिकठिकाणी आपण जसं जसं पुढे पुढे जाऊ तसं गावकरी मंडळी सगळ्यांना अन्नदान म्हणून कोणी लस्सी देत होतं, कोणी ताक देत होतं. तर अशा प्रकारे थोडा थंडावा मिळावा म्हणून हे दान केलं जात होतं. प्रत्येकाच्या दारात गेल्यानंतर कोणी ना कोणी अशी ही सेवा करतच होतं.
आता सिद्धनाथाच्या मंदिराच्या समोर आपण आलेलो आहोत आणि इथेही गुलालाची उधळण केली जाते, देवाचं दर्शन घेतलं जातं आणि तिथून पुढे आपण निघतो ते म्हणजे आपल्या डोंगरावरचा सिद्धनाथ. तुम्हाला मी डोंगरावरचा आमचा देव दाखवला तर मी तुम्हाला सांगितलं की खालच्या देवाला जितका मान लागतो तितक्याच वरच्या देवाला सुद्धा लागतो. तर इथे उभं राहिल्यानंतर समोर मंदिर दिसतं, इथूनच गुलालाची उधळण केली आणि नंतर निघालो ते म्हणजे गावाला प्रदक्षिणा घालायला लागला. सर्वांनी शांतता ठेवायचं, सर्वांचं जेवण कोणी उठायचं नाही, कोणी सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. वाढ मुलांना पुस्तका हे पहा, जेवल्यानंतर पत्रावर जागा जेवायचे, कार्यकर्ते सगळे पत्रावर जातील, कोणी पत्रावर हात लावायचा नाही, सर्वांनी शांततेत जेवण करायचं आहे. आमचे सहकारी वाढती मुलं सर्वांनी फिरत राहायचं आहे, कधी कोणी उठायचं नाही, सगळ्यांनी जेवण द्या. आपल्या उठण्याला पाचच्या चोळा उठतो लक्षात ठेवा. तर देव बोलवायच्या कार्यक्रमाला दादांना म्हणजेच माझ्या सासऱ्यांना सुद्धा बोलवलेलं आणि ते सुद्धा आलेले. आम्ही आलोय मुंबईवरून, त्याच्यामुळे आमची भेटही झाली आणि मग आम्ही तिथे प्रसाद घेतला आणि मग घरी आलो. कोण आहेत सांग ना मग. का कोणी? तुषार ना? हा हा. चिनू पाया पड, चल पटकन. पाया पड, पाया पड, पाया पड. माऊ माऊ पाया पडा दादांच्या. चला चला पटकन, आजींच्या पाया पड. ओवी ते पण मामा पण येतात आतमध्ये. मामा
मामांच्या पड ती चटई सोड मामांच्या पड आयुष पडत आयुष पडत निघला तुम्ही ह्याच्यात आला तुम्ही ह्याच्यात तर आता आलेलो आहोत घरी. खूप छान कार्यक्रम झाला. तुम्हाला हे सांगते की हा नक्की कार्यक्रम कसला होता ते. तर हा देव बोळवण्याचा कार्यक्रम म्हणजे काय, तर देव बोळवणे म्हणजे जर आपण कोणत्याही तीर्थक्षेत्रावर जातो बरोबर, म्हणजे अगदी तुम्ही काय म्हणू शकतो आपण, काशीला गेलो किंवा तिथलं म्हणजे गंगेचं तीर्थ आणतो तेव्हा पण आपण एक पूजा घालतो बरोबर ना. तशाच प्रकारे आमच्या कुलदैवत म्हणजे ज्योतिबाची कोल्हापूरला जत्रा होते. आणि कोल्हापूर म्हणजे ज्योतिबाचंच नाही तर कर्नाटकला सुद्धा जेव्हा जातो आम्ही फेब्रुवारी महिन्यामध्ये कर्नाटकला सुद्धा चिंचणी मायाकाच्या म्हणजे देवीला जातो आम्ही, तेव्हा सुद्धा म्हणजे तिथून एक प्रसाद आणला जातो. आणि त्याच्यानंतर तो प्रसाद जोपर्यंत देव बोळवत नाही तोपर्यंत तो प्रसाद खायचा नसतो, इतरांना वाटायचा सुद्धा नसतो. तशाच प्रकारे ज्योतिबाला सुद्धा आता माणसं जाऊन आलेत. कोल्हापूरची यात्रा झालेली आहे आणि तिथून सुद्धा प्रसाद आणलेला असतो. तिथून बैल जाऊन आलेला असतो. गावाचा मान आहे या. आणि इथून बैल जातो आणि मग तिथून आल्यानंतर एक दिवस विसावा घेतल्यानंतर देव बोळवला जातो. आणि हा देव बोळवणे म्हणजे तिथून एक प्रसाद आणलेला असतो किंवा हो तर तिथून जो प्रसाद आणलेला असतो तो म्हणजे जाऊन येतो आणि ज्योतिबावरून जो प्रसाद घेऊन येतो तोच इथे म्हणजे प्रसादाचा एक मोठा कार्यक्रम असा केला जातो. आणि मग तो प्रसाद इतरांना वाटला जातो. आणि हा जो कार्यक्रम आहे तो खूप मोठा साजरा केला जातो. बाकी अशी जत्रा म्हणून ह्या गावची वेगळी अशी भरत नाही, पण दसऱ्याच्या वेळेस सुद्धा सिद्धनाथाचं मंदिर आहे आणि सिद्धनाथाच्या मंदिरात देवाच्या काठ्या निघतात आणि तिथला एक कार्यक्रम असतो. आणि आत्ता एक मे महिन्यामध्ये म्हणजेच एप्रिल आणि मे महिन्यामध्ये जेव्हा ज्योतिबाची यात्रा होईल आणि तिथून बैल आल्यानंतर हा देव बोळवायचा खूप मोठा कार्यक्रम असतो. तर अशा प्रकारे आपला आजचा देव बोळवून झालेला आहे. आणि आजच्या दिवशी सगळेच म्हणजे आपल्या पाहुण्यांना बोलवतात, एकमेकांची भेट घेतात. खूप छान वाटतं जत्रा असल्यासारखं. तर अशा प्रकारे आपला देव बोळवून झालेला आहे. आणि चला आता खूप आलाय खरंच कंटाळा, आता फ्रेश झाली आहे. दादा थोडे बाहेर गेलेत, म्हणजे आता एका गावात आल्यानंतर असं नाही आहे की मीच फक्त आहे, पाहुणे मंडळी अजूनही असतात तर तिथे गेलेत. आता ते येतील थोडा वेळ, मग नंतर ते घरी जातील. चला मग. आणि इथे नेटवर्कचा इतका प्रॉब्लेम आहे. आता बघूया, माझे अगोदरचेच व्हिडिओ गेले नाही आहेत, बघूया आता हे व्हिडिओ माझे कधी जात आहेत ते. चला कधी येत आहे आता? येतो आल्यावर आलो. अंश कुठे गेला? अंश तू जातोय बाळा, जा मामा त्याला एक राऊंड मारून ना. तिची साडी अडकली का? काढा ना. आता दादा बसा, तुम्ही गंगोतीला घेऊन जावा ह्यांना घेऊन जावा. आता अजिबात स्टॉप देऊ नका. बाय बाय. चला उतरा, आता आलं घर. चला उतरा. उतरा.
दादा उतरवा ना त्याला. येतो का हा? का नंतर येतो म्हणा, नंतर आई बरोबर येतो. आता आई कधी घेऊन येते काय माहिती म्हणा. बोल ना. अंश, ए अंश, अंश तू राहतो माझ्यासोबत हा? मला पप्पी दे ना, एक पप्पी दे मला, दे मला. अरे वा, मी येते आपल्या गावाला. मी येऊ ना आपल्या गावाला. म्हण ना लवकर या, लवकर या म्हण. आईला सांगा काकी भेटलेली मला, बर का. बाय बाय. चला तर मग आजचा आपला देव बोलवण्याचा कार्यक्रम झालेला आहे. पाहुणे गेलेले आहेत. आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ हे नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अजूनही तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.